विद्यार्थी मित्रांनो, मी कामिनी खैरनार. मित्रांनो, आज आपण नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 12वी संरक्षणशास्त्र हा विषय अभ्यासणार आहोत. इयत्ता 11वीमध्ये आपण संरक्षणशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना, भूराजकीय भूगोल, लष्करी इतिहास, संरक्षण अर्थशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी घटकांचा अभ्यास केला. इयत्ता 12वीमध्ये या विविध संकल्पनांची उपयोजनात्मक मांडणी केलेली आहे. म्हणजेच इयत्ता 11वी आणि 12वीचा जर आपण अभ्यासक्रम बघितला तर तो एकमेकांशी सहसंबंधित आहे. या 12वीच्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला एकूण 6 प्रकरणे अभ्यासण्यासाठी दिलेली आहेत. पहिल्या प्रकरणात भारताची सुरक्षा संकल्पनात्मक चौकट, यामध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षाविषयक प्रश्न, भारताचा राष्ट्रीय सुरक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट केलेला आहे. तसेच वेगवेगळ्या काळात आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये भारताच्या सुरक्षेला असणारी आव्हाने आणि त्याबाबत भारताची धोरणे यांचा आढावा घेतला आहे. दुसरे प्रकरण भारताचे शेजारी पाकिस्तान आणि चीन. यामध्ये आपल्याला माहितीच आहे की भारत स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तान आणि चीनकडून वेळोवेळी भारताला त्रास देण्याचा प्रयत्न होतो आणि आजही संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीला तोंड देत असताना देखील चीन आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया सुरूच आहेत. या प्रकरणामध्ये चीन आणि पाकिस्तान या दोन देशांपासून भारताची सुरक्षा व्यवस्था कशी प्रभावित होते किंवा भारताच्या सुरक्षेसंबंधी कसे प्रश्न निर्माण होतात यावर हे प्रकरण प्रकाश टाकते. तिसरे प्रकरण म्हणजेच भारत आणि आशिया. यामध्ये आशिया खंडातील इतर देशांशी असलेले भारताचे संबंध याबाबत चर्चा केलेली आहे. प्रकरण चौथे भारताची आण्विक, अवकाश आणि सागरी धोरणे. यामध्ये भारताच्या आण्विक, अवकाश आणि सागरी सुरक्षेच्या समस्या आणि आव्हाने याविषयी चर्चा केलेली आहे. त्याचप्रमाणे प्रकरण 5 अंतर्गत सुरक्षा. यामध्ये भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या समस्या जसे की दहशतवाद, नक्षलवाद, पर्यावरणीय सुरक्षा इत्यादींचा समावेश आहे. शेवटचे म्हणजे 6वे प्रकरण भारताचे स्वातंत्र्योत्तर सशस्त्र संघर्ष. या प्रकरणात भारताने 1947 नंतर लढलेल्या युद्धांचा परिचय दिलेला आहे. उदाहरणार्थ भारत-पाकिस्तान संघर्ष 1947-48, भारत-चीन संघर्ष 1962 इत्यादी. अशा प्रकारे संरक्षणशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात आपल्याला एकूण 6 प्रकरणांचा अभ्यास करावायचा आहे. त्याचा थोडक्यात आढावा आपण घेतला. मित्रांनो, अभ्यासक्रमाचा थोडक्यात आढावा आपण घेतला. आता आपण अभ्यासणार आहोत या पाठ्यपुस्तकातील पहिले प्रकरण भारताची सुरक्षा संकल्पनात्मक चौकट. तर भारताची सुरक्षा, तर या ठिकाणी सुरक्षा म्हणजे नेमके काय? आपण दैनंदिन जीवनात बऱ्याच वेळा या शब्दाचा उपयोग करत असतो. या कोरोना महामारीच्या काळात सुरक्षा हा शब्द बऱ्याच वेळा आपल्या कानावर पडत असतो. जसे की आपण आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने मास्क वापरतो, त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही सोशल डिस्टन्स मेंटेन करतो. तसेच घरी राहा, सुरक्षित राहा हे वाक्य तर बऱ्याच वेळा दिवसातून बऱ्याच वेळा आपल्या कानावर पडत असते. यावरून सुरक्षेची थोडक्यात व्याख्या आपणास सांगता येईल की आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना सुरक्षा असे म्हणतात. म्हणजेच आपल्याला कोरोना होऊ नये म्हणजे आपली सुरक्षा व्हावी. आपल्याला कोरोना होऊ नये म्हणजे काय? तर आपलं अस्तित्व हे सुरक्षित राहावं किंवा आपलं अस्तित्व हे कायम राहावं, अबाधित राहावं. यासाठी ज्या उपाययोजना केलेल्या असतात त्याला सुरक्षा असं म्हणत असतात. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे सजीवांना सुरक्षेची आवश्यकता असते त्याचप्रमाणे प्रत्येक राष्ट्राला देखील सुरक्षेची म्हणजेच आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी सुरक्षेची आवश्यकता असते. या प्रकरणात आपल्याला भारताची सुरक्षा अभ्यासायची आहे.
भारताची सुरक्षा म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? तर राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या आपल्याला इथे बघायची आहे. देशाच्या प्रादेशिक सीमा, सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा होय. म्हणजेच देशाच्या ज्या प्रादेशिक सीमा, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांचे संरक्षण करणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा होय. स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व. स्वातंत्र्य आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भारत जवळजवळ 150 वर्ष पारतंत्र्यात म्हणजेच इंग्रजांच्या गुलामगिरीत राहिला आणि आपल्या देशातील स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिले. म्हणजेच या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण होईल. त्याचप्रमाणे सार्वभौमत्व म्हणजेच राष्ट्र. आता सार्वभौम राष्ट्र म्हणजे काय? तर जरी भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला, परंतु भारत सार्वभौम कधी झाला? तर 26 जानेवारी 1950ला. आणि त्यानंतर भारत हा स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागला. म्हणजेच सार्वभौमत्व म्हणजे काय? राष्ट्र स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते आणि त्यानुसार कायदे निर्मिती करून त्यानुसार शासन चालवण्यास स्वतंत्र असते. म्हणजेच देशाला इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहावे लागत नाही. सार्वभौमत्व म्हणजे काय? तर देशाला इतर कोणत्याही देशावर अवलंबून राहावे लागत नाही आणि या सार्वभौमत्वाचे संरक्षण करणे हे सुद्धा राष्ट्रीय सुरक्षेमध्ये महत्त्वाचे आहे. या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांचे संरक्षण, त्याचप्रमाणे प्रादेशिक सीमांचे संरक्षण हा सुद्धा राष्ट्रीय सुरक्षेचा महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही देशावर शत्रूकडून आक्रमण केले जाते ते सीमांचा भंग करूनच. त्यामुळे या संदर्भात लॉर्ड कर्झन म्हणतात, सीमा प्रदेश म्हणजे ज्या आपल्या सीमा असतात त्या सीमा प्रदेश हे तलवारीच्या पात्यासारखे असतात. युद्ध व शांतता आणि राष्ट्राचे जे जीवन मृत्यूचे प्रश्न असतात ते या पात्यावर टांगलेले असतात असे लॉर्ड कर्झन म्हणत असतात. म्हणजेच या सीमा किंवा या ज्या प्रादेशिक सीमा आहेत त्या राष्ट्रीय संरक्षणासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्याला यावरून लक्षात येईल. आता या प्रादेशिक सीमा कोणत्या? तर या ठिकाणी आपल्याला जो नकाशा दाखवलेला आहे त्या नकाशामध्ये दाखवलं आहे आपल्याला की भारत पाकिस्तानची जी सीमा आहे ती या ठिकाणी दाखवली आहे. ती म्हणजे 3323 किलोमीटरची ही भारत पाकिस्तानची सीमा आहे. त्याचप्रमाणे भारत अफगाणिस्तानची सीमासुद्धा 106 किलोमीटर ही भारत अफगाणिस्तानची सीमा आहे. त्याचप्रमाणे भारत चीन 3488 किलोमीटर. भारत नेपाळ 1751 किलोमीटर. भारत भूतान 699 किलोमीटर. भारत म्यानमार 1643 किलोमीटर. भारत बांगलादेश 4096.7 किलोमीटर. त्याचप्रमाणे भारताला जवळजवळ 7516.6 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. या झाल्या आपल्या प्रादेशिक सीमा. आणि राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? तर स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक सीमांचे संरक्षण करणे म्हणजेच त्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षा होय. पारंपरिक पद्धतीने विचार केला तर राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे बाह्य आक्रमणापासून राज्याचे रक्षण करणे. बाह्य आक्रमण म्हणजे नेमके काय? तर आपल्या शेजारील देश म्हणजेच पाकिस्तान, चीन, नेपाळ, श्रीलंका इत्यादी देशांनी जर भारतावर आक्रमण केले तर आपण त्याला बाह्य आक्रमण म्हणजेच बाहेरील देशाकडून झालेले आक्रमण
असे म्हणत असतो. या बाह्य आक्रमणापासून आपल्या देशाचे रक्षण करणे यालाच संरक्षणाच्या भाषेत राष्ट्रीय सुरक्षा असे म्हणतात. ही फक्त लष्करी बाजू झाली. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेसाठी फक्त लष्करी सुरक्षाच महत्त्वाची नसून त्या ठिकाणी राष्ट्रीय सुरक्षेचे लष्करी पैलूबरोबरच किंवा लष्करी बाजूबरोबरच इतरही काही महत्त्वाचे पैलू आहेत. देशाचे जर खऱ्या अर्थाने संरक्षण करायचे असेल तर लष्करी आणि इतर प्रकारचे संरक्षणही आवश्यक असते. त्यामध्ये राजनय किंवा त्यालाच आपण म्हणतो राजनैतिक हालचाली म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये स्वतंत्र देशांमध्ये परस्पर संबंध प्रस्थापित करणे आणि टिकवून ठेवणे म्हणजेच राजनय होय. म्हणजेच जर दोन देश असतील तर दोन देशांमध्ये जे संबंध असतात ते टिकवून ठेवणे किंवा संबंध प्रस्थापित करणे याला राजनय असं म्हणत असतात. आणि राष्ट्रीय संरक्षणासाठी राजनय त्याचबरोबर समाज, पर्यावरण, उद्योग, ऊर्जा व नैसर्गिक साधनसंपत्ती, आर्थिक आणि मनुष्यबळ यांचाही समावेश राष्ट्रीय सुरक्षेत केला जातो. कोणत्याही देशाचे संरक्षण धोरण ठरवताना त्या देशाची आर्थिक, सामाजिक व तंत्रज्ञानाचा पाया, सामाजिक सांस्कृतिक एकजिनसीपणा, राजकीय स्थैर्य, ठाम निर्णय व विजिगीषू वृत्ती म्हणजे विजय मिळवण्याची वृत्ती आणि कार्यक्षम राजनय म्हणजे त्या ठिकाणी आपली बाजू मांडणारा तो एक वकील किंवा त्या ठिकाणी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून इतर देशांशी संबंध प्रस्थापित करणे हे महत्त्वाचे असते. याचबरोबर देशातील अंतर्गत परिस्थिती आणि राष्ट्रीय संरक्षण धोरण यांचे संबंधही महत्त्वाचे असतात. कोणत्याही देशाचे संरक्षण धोरण हे अमूर्त नसते. म्हणजेच देशाचे संरक्षण धोरण हे मूर्त स्वरूपाचे असते. संरक्षण धोरण हे परिस्थितीनुसार बदलत असते. देशाच्या संरक्षण धोरणाला नेहमी दोन प्रकारचे संदर्भ असतात. एक आंतरराष्ट्रीय आणि दुसरा देशांतर्गत. त्यात आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत विचार केला जात असतो तेव्हा दोन देशांमधले संबंध हे नेहमी बदलत असतात. जर आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हटले तर त्या ठिकाणी दोन किंवा अधिक देशांचा त्या ठिकाणी विचार केला जातो. हे जे आंतरराष्ट्रीय संबंध असतात हे नेहमी बदलत असतात. या संदर्भात लष्करी विचारवंत लॉर्ड पामर्स्टन यांचे एक विधान आहे की कोणत्याही देशांचे संबंध कायमचे मित्रत्वाचे वा शत्रुत्वाचे असू शकत नाही. कायम असतात ते फक्त त्यांचे हितसंबंध. म्हणजेच कोणत्याही देशांचे जर संबंध असतील तर ते कायमचे मित्रत्वाचे किंवा कायमचे शत्रुत्वाचे असे नसतात. तर त्यात फक्त त्यांच्या हितसंबंधांचा म्हणजे त्यांचा फायदा कशात आहे या गोष्टीचा विचार हा त्या ठिकाणी केला जातो. म्हणून इतर देशांशी आपले संबंध कशा प्रकारचे आहेत यावर संरक्षण धोरण ठरत असते. त्यानंतर देशांतर्गत परिस्थिती कशा प्रकारची आहे. उदाहरणार्थ आज कोरोनाच्या महामारीमुळे देशांतर्गत परिस्थिती अतिशय बिकट आहे, बेरोजगारी वाढली आहे इत्यादी या सर्व गोष्टींचा विचार म्हणजेच देशांतर्गत परिस्थितीचा विचार हा देखील संरक्षण धोरण ठरविताना करावा लागत असतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत परिस्थिती यांचा जेव्हा एकत्रितपणे विचार केला जातो तेव्हा संरक्षण धोरण निश्चित होत असते. म्हणून संरक्षण धोरण हे परिस्थितीनुसार बदलत असते म्हणजेच ते अमूर्त नसते.